ओम गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बूफलचारुभक्षणं उमासुतं शोकविनाशकारणं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं शिवानन्दं शिवरूपं गुरु साक्षात् शिवस्वयं संसारशोकहरति ध्याता शिवानन्दरूपं ब्रह्मविद्याप्रदायकं साकरे वंशप्रवर्तितं जीवशिवाय भवति ज्ञानेन तत्पदं बोधितं। जय मंगलम जय नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव। वंदे श्रीमद्रामं सद्गुरुमतिशान्ति शीतया श्लेष्ठं कामादिराक्षसारी भवजलधो बोध सेतुकरम्। ओम तत्सत् ब्रह्मणे नमः। संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय। सद्गुरु सिद्धारूढ स्वामींच्या चरणी वंदन करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू शिवानंद स्वामी परभणीकर माझ्या हृदयामध्ये स्थापित करून, सद्गुरू पंडित पितांबरजींना वंदन करून, जगद्गुरू शंकराचार्यांना वंदन करून, जगद्गुरू पंचाचार्यांना वंदन करून, त्रिकाल वंदनीय गुरुमाऊली लिंगायक्य गुरु महालिंगेश्वर शिवाचार्य महाराज यांच्याही चरणी अनंत कोटी प्रणिपात करून, श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू महादेव कुंभार अप्पाजी यांच्याही चरणी कोटी कोटी प्रणिपात करून, तुम्हा सर्व मुमुक्षुजनांच्या चरणी वंदन करून आपण पंचीकरण ग्रंथामध्ये प्रवेश होऊया। ओम नमः शिवाय। पंचीकरण ग्रंथाचं पान नंबर 60 काढा। 60 पान नंबर काढा। आपण काल गुहेच्या अंधाराचा दृष्टांत बघितला आणि त्याचा सिद्धांत सुद्धा बघितलेला आहे। वरील दृष्टांताचा सिद्धांत तर पान नंबर 60 वर आज श्लोक आहे। त्या श्लोकाचा अर्थ आपल्याला बघायचा आहे, पण त्याआधी थोडंसं कालचं सिंहावलोकन घेऊ। देवाला जाणल्याने सर्व पाशबंध नष्ट होतात, ब्रह्म जाणणारा परमपदाला प्राप्त होतो। जीव त्या आत्म्याला जाणूनच मृत्यूस जिंकतो। मोक्ष होण्यास ज्ञाना वाचून दुसरा कोणताही मार्ग नाही। देवाला जाणल्याने पाशबंध सगळे तुटतात। मग आपण मंदिरातला देव समजतो, मग ही सुद्धा समजायला पाहिजे। वेदांत जी आहेत, 4 वेद सांगितले आपण बघितलेले 4 वेद, तर ही 4 वेदांमध्ये प्रत्येक वेदामध्ये 3 भाग सांगितले आणि आपल्यामध्ये सुद्धा 3 दोष आहेत। प्रत्येक वेदामध्ये वेदाचा पहिला भागामध्ये कर्म सांगितलं, दुसऱ्या भागामध्ये उपासना आणि तिसऱ्या भागामध्ये ज्ञान सांगितलेलं आहे। तर कर्मानं काय होतं, तर मल दोष निवृत्त होतो। मल म्हणजे पाप। आपल्या हातून जे पाप घडलेलं आहे ते पाप कर्मामुळे निवृत्त होतं आणि ही कर्म करत असताना मंदिरात जावं लागतं। कर्म म्हणजे धर्म करणं, धर्म कार्य करणं, मंदिरात जाणं, दर्शन घेणं, उपासना करणं, जप तप करणं, तीर्थयात्रा करणं, दान धर्म करणं, होम हवन करणं, ही जी कर्म आपण करतो आणि 3 प्रकारचे कर्मसुद्धा आपण काल बघितले, ती सुद्धा कर्म। आणि सकाम कर्म, निष्काम कर्म, ही असे जे आपण कर्म करतो, सकाम कर्मानं जे आपल्याला काय पाहिजे ते प्राप्त होतं, परंतु निष्काम कर्म जे आपण करतो त्याच्या समुदायानं आपल्याला ईश्वराची प्राप्ती होते, म्हणजे आपल्या स्वरूपाची आपल्याला प्राप्ती होते। निष्काम साधनेनं अंतकरण शुद्ध होऊन मग मलदोष जातो। पहिला कर्मानं मलदोष जातो। मलदोष म्हणजे आपल्याकडून जे पापकर्म झालं ते त्याचं निवारण होतं, ती निघून जातो। आणि वेदामध्ये दुसरा जो भाग आहे, ह्या दुसऱ्या भागामध्ये
उपासना सांगितली आणि उपासनेनं विक्षेप दोष जातो. विक्षेप म्हणजे अंतकरणाची मनाची चंचलता. आणि तिसरं जे ज्ञान सांगितलं त्याने आवरण दोष निघून जातो. म्हणून सुरुवातीला कर्म करावं लागतं आणि पुन्हा उपासना करावी लागते. मल दोष, विक्षेप दोष आणि आवरण दोष, 3 प्रकारचे दोष. या तिन्ही कर्म, उपासना आणि ज्ञान ह्याने जातात. आणि असं जर झालं तर सगळे बंध आपले तुटतात. पण असं होण्यासाठी आधी कर्मसुद्धा निष्काम व्हायला पाहिजे. निष्कामता पाहिजे कर्मामध्ये. जेवढे आपले कर्म करू, समुदाय कर्माचा आपल्याकडे जमा होईल तेवढा ईश्वराच्या चरणी समर्पित करून टाकायचा. देवासाठी देवाकडं जायचं, कशासाठीच नाही. दुर्योधन होता बघा आणि कृष्णाचं आणि दुर्योधनाचं युद्ध ठरलं. आणि कृष्णाला मदत मागण्यासाठी दुर्योधन आधी गेला आणि कृष्णाच्या डोक्याजवळ बसला. दुर्योधन जेव्हा गेला तेव्हा कृष्णाच्या डोक्याजवळ बसलेला आहे. त्याच्यानंतर अर्जुन गेला, अर्जुन देवाच्या पायाजवळ बसला. जेव्हा श्रीकृष्ण परमात्मा जागे झाले तेव्हा सुरुवातीला कोण दिसलो? ओम नमः शिवाय. डोक्याजवळ बसलेला दिसल का पायाजवळ बसलेला दिसल? हां, पायाजवळ बसलेला जो अर्जुन होता तो कृष्ण परमात्म्याला दिसला. तेव्हा कृष्णाने विचारलेलं आहे, अर्जुना कस काय न सांगता कसा आलास? निरोप नाही, येलो म्हणून नाही, काहीच नाही रे राजा. न सांगता तू कसा आलास आणि मी झोपलो होतो माझ्या पायाजवळ येऊन बसलास? तेव्हा डोक्याजवळ बसलेला जो दुर्योधन होता तो म्हणू लागला, आम्ही बी आलोत म्हणे, तुला तोच आधी दिसणार. तेव्हा कृष्णानं सांगितलं, अरे तू आलास का? माझ्या काही इकडं डोक्याला डोळे नाहीत बघ, त्याच्यामुळे तू मला काय दिसला नाहीस. तो पायाजवळ बसला म्हणून दिसला. तर आता सांगा, दोन्हीही टोकं एकाच वेळी इथं कसे काय आलात? तेव्हा दुर्योधन म्हणू लागला, आमच्या दोघांचं भांडण लागले आणि आमच्या दोघांचं युद्ध हे तुला माहीत आहे आणि तुला मी मदत मागण्यासाठी आलेलो आहे. तेव्हा अर्जुनसुद्धा म्हणला, कृष्णा मी सुद्धा मदत मागण्यासाठीच आलेलो आहे. आणि देवाकडे गेलेला कोणीच रिकाम्या हातानं परत येत नाही. मग कृष्णाने सांगितलं, दोघंही आलात तर दुर्योधना माझ्याकडं सैन्य 18 अक्षनी सैन्य आहे आणि एक मी आहे. आता दोघातून तुला राग आला अर्जुना, आधी मला तुला राग आला दुर्योधना, आधी मला कृष्णाला अर्जुन दिसला म्हणून कृष्ण म्हणू लागलेले आहेत. दुर्योधना तू डोक्यापाशी बसलास म्हणून मला दिसला नाहीस, म्हणून तुला वाईट वाटलं, तुला राग आला. तर आता सांग तुला काय पाहिजे? माझ्याकडं सैन्य आहे आणि मी आहे, तुला माझं सैन्य पाहिजे का मी पाहिजे? 18 अक्षनी सैन्य होतं, दारू गोळा होता, सगळं होतं. ही सगळं एक जणाला आणि मी एक जणाला. मी तर काहीच करणार नाही, कारण शस्त्र हातात धरणार नाही अशी प्रतिज्ञा केलेली होती. मी बिनकामाचा काहीच करणार नाही. तेव्हा दुर्योधनाला वाटलं, बरं झालं याला सद्बुद्धी सुचली, ह्याने मला ही आधी मागायला सांगितलं. पटकन दुर्योधनानं सैन्य आणि दारुगोळा मागितलेला आहे. तेव्हा अर्जुनाचीही कृष्णानं परीक्षा घेतली. अर्जुना आता तुला काय पाहिजे? आता तुला राहिलेलंच घ्यावं लागेल आणि मला नेऊन तू काय करणार? अरे मी तर शस्त्र हातात धरणारही नाही, काहीच करणार नाही आणि मला नेऊन तू काय करणार? तेव्हा अर्जुन म्हणू लागला, तू काहीच करू नकोस, फक्त माझ्या जीवनाच्या रथावर तू बस. तू जर माझ्या रथावर बसलास तर माझा रथ खड्डेत जाणार नाही, माझा रथ उधळणार नाही, माझ्या रथाचे घोड्यावर अंकुश राहील. मी तू काहीच करू नको, पण फक्त रथ चालव.
आणि अर्जुनानं आनंदानं देवाचा स्वीकार केला आणि दुर्योधनानं मात्र त्याच्याकडून काहीतरी मागितलं. आपण कोण्या श्रेणीतले ती बघायचं बघा. बरेच लोक साधना करतात, भक्ती करतात, पण त्यांना देव नको असतो, देवाकडून काहीतरी पाहिजे असतं. मग ही देवाकडून काहीतरी पाहिजे ज्यांना असतं ते दुर्योधन वृत्तीचे असतात. आणि देवच ज्यांना पाहिजे असतो ते अर्जुन असतो. आणि ज्यांना देवच पाहिजे अशी वृत्ती असते, निष्काम वृत्ती असते, आणि तोच ईश्वराला जाणू शकतो, तोच आत्मबोध त्यालाच कळू शकतो. म्हणून निष्काम साधना करायसाठी मी हा दृष्टांत दिलेला आहे. निष्काम साधना करावी लागते, तेव्हाच देव ओळखता येतो, आत्मा ओळखता येतो. कर्मामुळं कोणता दोष जातो? ओम नमः शिवाय. दोष किती सांगितले? सुनंदाताई सांगा, दोष किती सांगितले? कोणते कोणते? मन दोष, विक्षेप दोष, तिसरा काय आठवत नाही. ओम नमः शिवाय. बोला. ओम नमः शिवाय. हो मी सांगू? हो सांग. 3 दोष सांगितले. हां. ओम नमः शिवाय. दोष 3 सांगितलेत. पहिला मन दोष, दुसरा कर्म दोष आणि तिसरा उपासना दोष. ओम नमः शिवाय. बोला दुसरं कोण? मी सांगते काही? हो सांगा. हां. ओम नमः शिवाय. हां. तरी आपण पूर्वी साष्टांग दोष हे 3 प्रकारचे सांगितले आहेत. मल दोष, नंबर 2 विक्षेप दोष आणि नंबर 3 आवरण दोष. अगदी बरोबर. 3 प्रकारचे दोष सांगितले. काय सांगितले काकी? कोणते कोणते? मल दोष, विक्षेप दोष सांगितले. आणि तिसरा? विक्षेप दोष. लिहून घ्या काकी, सगळेजणच लिहून घ्या. 3 प्रकारचे दोष असतात. तिसरा कोणतं सांगितलं? आवरण दोष. आवरण दोष. मल दोष, विक्षेप दोष आणि आवरण दोष. ही 3 दोष आहेत. ही 3 दोष 3 प्रकारच्या साधनेनं जातात, म्हणजे नष्ट होतात. तर मल दोष कर्मानं नष्ट होतो, निष्काम कर्म. आणि मनाची चंचलता हा विक्षेप दोष आहे. विक्षेप म्हणजे मनाची चंचलता, ही उपासनेनं, कर्मानं, कर्म उपासना कर्मानं. विक्षेप आवरण दोष. सांगा पहिल्यापासून, मी काहीच लिहिलं. पहिला मल दोष, दुसरा विक्षेप दोष, तिसरा आवरण. पहिला जो मल दोष आहे तो निष्काम कर्मानं दूर होतो. म्हणजे आपला मल दोष म्हणजे पाप केलेलं पाप आहे ते मल दोष त्याला म्हणतात. आपल्याकडून जे पाप घडलेले अनेक जन्मामध्ये त्याला मल दोष निष्काम कर्मानं जातो. विक्षेप दोष उपासनेनं जातो. आणि आवरण दोष ज्ञानानं जातो. ज्ञान विक्षेप. दुसरा दोष उपासनेनं जातो विक्षेप दोष.
तिसरा जो आवरण दोष आहे तो ज्ञानानं जातो. आवरण म्हणजे अज्ञान. हा अज्ञान जे आवरण दोष आहे तो ज्ञानानं जातो. काय लिहिलं सुरेखाताई, काय लिहिलं? ओम नमः शिवाय ताई. हा, मला दोष निष्काम कर्माने जातो. विक्षेप दोष उपासनेने जातो आणि आवरण दोष ज्ञानाने जातो. ओम नमः शिवाय ताई. बरोबर. ओम नमः शिवाय. हो सांगा. बरोबर आहे का ताई? बरोबर आलं. म्यूट करा. बरोबर आहे का? बरोबर आलं. म्यूट करा. दोष ओम नमः शिवाय ताई, तुमच्या चरणाला वंदन. दोष किती प्रकारचे आहेत? दोष 3 प्रकारचे आहेत. एक मल दोष, नंबर 2 विक्षेप दोष, नंबर 3 आवरण दोष. मल दोष आहे ते निष्काम कर्माने जातो. विक्षेप दोष हे उपासनेने जातो. आवरण दोष हे ज्ञानाने जातो. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. चरणाला बरोबर. वंदन. हो. आलं का? हो अगदी बरोबर आलं ताई. सांगू का मी? हो सांगा. ओम नमः शिवाय. मी सांगू का? हो सांगा. मंगलस्वामी तुम्ही पुन्हा सांगा, त्यांना सांगू द्या. बुरांडेताई सांगायला त्यांचं झालेच, तुम्ही सांगा. हां सांगा. बरं. ओम नमः शिवाय. 3 दोष आहेत. एक मल दोष, दोन नंबरचा विक्षेप दोष, तीन नंबरचा आवरण दोष. निष्काम कर्माने जातो. विक्षेप दोष उपासनेने जातो. आवरण दोष ज्ञानाने जातो. ओम नमः शिवाय. सांगा मंगलताई. बरोबर आहे का? हो बरोबर आलं. ओम नमः शिवाय. मंगलताई बोला. दोष 3 प्रकारचे आहेत. मल दोष, विक्षेप दोष, आवरण दोष. आणि निष्काम कर्माने मल दोष जातो आणि विक्षेप दोष म्हणजे उपासनेने जातो. आवरण दोष म्हणजे ज्ञानाने जातो. हां, हो. मलदोष म्हणजे पाप. पाप म्हणजे सांगू का? हो सांगा. सांगा, पाठ होते सांगा. कर्मदोषाचे 3 प्रकार आहेत. मल दोष, विक्षेप दोष, आवरण दोष. मल दोष कर्माने निष्काम दूर होतो. विक्षेप दोष उपासनेने जातो. आवरण दोष ज्ञानाने जातो. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हां 3 प्रकारचे आहेत. दोष 3 प्रकारचे. मल दोष, विक्षेप दोष आणि आवरण दोष. मल दोष निष्काम कर्माने जातो. विक्षेप दोष उपासनेने जातो आणि आवरण दोष ज्ञानाने जातो. मलदोष कशाला म्हणतात? मल दोष मल दोष हां हां कर्म आपल्याकडून जे अनेक जन्मात पाप घडलेलं आहे, आणि तर त्याला मलदोष म्हणतात. हा जो मलदोष आहे तो कर्माने, निष्काम कर्माने जातो. कर्म रोज नित्य नैमित्तिक कर्म, होम हवन हे केलं आणि ईश्वराला अर्पण केलं तर मलदोष निघून जातो. विक्षेप म्हणजे मनाची चंचलता. मी समजून सांगायला, ही लिहून घेऊ नका. विक्षेप दोष म्हणजे मनाची चंचलता. आता ही मनाची चंचलता, आपण ज्यावेळेस कर्म करतो त्यावेळेस किती विचलित असतो, आपण किती पळतो, इकडं जाऊ का तिकडं जाऊ, काय काय करू, किती किती देवदेव करू. आपल्याला वाटतं वाऱ्यासारखं आपण पळालेला असतो, कारण जास्त आपल्याला देवदेव करायचं असतं, कर्म करायचं असतं. आणि ही पहिली अवस्था असते भक्ताची. पण मन चंचल असतं आणि ती मन काही थांबत नाही. करायला जातो एक आणि हे करावं वाटतं आणि होतं का नाही असं वाटतं. पुन्हा विक्षेप मनामध्ये येतो, चंचलता येते. कोणतंही काम करायचे तर ती होतं का नाही असं वाटणं म्हणजे विक्षेप. विकल्प येणं, घर बांधायचे संसारातलं समजा, आणि घर बांधायचे, आता नकाशा काढला, सगळं केलं, पण पूर्ण होतं का नाही असं वाटू लागलं, तर तो विक्षेप दोष. चंचलता आहे मनाची. ही अशी जी चंचलता आहे मनाची ती उपासनेनं निघून जाते. आणि जेव्हा
मल दोष आणि विक्षेप दोष निघून जातो, पुन्हा आवरण दोष मात्र निघून जातो. पण आधीही 2 दोष निघावे लागतात. म्हणून कर्म उपासना ही आपली घडली त्यावेळेसच आपण ह्या 3ऱ्या टप्पेमध्ये आलो आहोत. पायरी पायरीनं वरी येत असतो. निष्काम कर्माची साधना आपल्याकडून घडलेली आहे अनेक जन्मामध्ये. उपासनासुद्धा घडली आणि म्हणून आता हा आवरण दोष म्हणजे ज्ञानानं जातो. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, आपलंच ज्ञान, ह्यानं हा आवरण दोष जातो. मग आणि हे जर दोष गेले तर सगळे बंध नष्ट होतात म्हणून सांगितलेले. देवाला जाणल्याने सर्व पाशबंध नष्ट होतात. ब्रह्म जाणणारा परमपदाला प्राप्त होतो. ही जर जाणलं ब्रह्म तर श्रेष्ठासपदाची प्राप्ती होते. जीव त्या आत्म्याला जाणून मृत्यूवर विजय मिळवतो. मरण माझी मरुनी गेली मजला केली अमर, असे काही साधू संत म्हणतात. त्यांना मृत्यूची कसलीच भीती नसते. त्यांच्या सगळ्या आशा आकांक्षा सगळं संपलेलं असतं आणि ते बॅग भरून तयार असतात जेव्हा येशील तेव्हा चल म्हणून. आणि त्याचीसुद्धा तयारी करावी लागते. पुण्य तरी करावं. आपल्याला हे आत्मज्ञान करून घेणं नाही झालं तर, नुसतं कळालं म्हणजे आत्मज्ञान झालं नाही, तर त्याच्यावर आरूढ झालं म्हणजे आत्मज्ञान झालं. मोक्ष होण्यास ज्ञाना वाचून दुसरा कोणताही मार्ग नाही. मोक्ष प्राप्त करून घ्यायचा आहे तर फक्त ज्ञानानंच मोक्ष होतो. ओम नमः शिवाय. ते तुमच्या चरणाला साष्टांग कोटी कोटी एवढं ज्ञान सांगायला आता यायला अंगाला आमचे मालक हेच ऐकत होते, हेच सांगत होते. परंतु ओम म्हणजे महाराज सांगत होते, हेच ज्ञान सांगत होते ताई तुमचं. ओम नमः शिवाय. काहीतरी मी मलदोष आवरण दोष हे सगळे सांगत होते बघा. ते लक्षात येत नाही, माझ्या सांगता येत नाही. एक तर हृदयात खेळायला ते पण सांगता येत नाही, पुढे बाहेर पडत नाही लवकर. पुण्य उदयाला ओम नमः शिवाय. साष्टांग कोटी कोटी तुमच्या तुमच्या साष्टांग कोटी कोटी तुमच्या चरणाला माझा. ओम नमः शिवाय. तुमच्या पचनाला वंदन ताई. ओम नमः शिवाय. अंतकरण शुद्ध झालं त्याच्यानं. ओम नमः शिवाय. तुमच्या चरणाला वंदन. हो. ज्ञानाविना मोक्ष, ज्ञानाविना मोक्ष नवीचे निश्चय, ऐसा हा संशय धरू नये. हां, परमरहस्यातली बवी आहे. तर ज्ञानाशिवाय मोक्षच नाही. जसं त्या गुहेचा अंधार होता बघा, काही जरी केलं तरी गेला का हो? जेव्हा त्याच्यामध्ये प्रकाश नेला तेव्हाच गेला. तसं आपल्यामधला सुद्धा हा अंधकार येतो, दुसरं कशानंच जात नाही. कर्म उपासनेनं पण जात नाही. मग त्याला काय करायला पाहिजे तर ज्ञानच प्राप्त करून घ्यायला पाहिजे. म्हणूनच सांगितलंय, मोक्ष होण्यास ज्ञाना वाचून दुसरं कोणतंही मार्ग नाही. ज्ञानच प्राप्त करून घ्यायला पाहिजे, तेव्हा मोक्ष होतो. त्याचप्रमाणे ज्ञानाच्या योगाने सर्व पापाची कर्माचा नाश होतो, असे श्रीमद भगवानांनी सुद्धा गीतेत सांगितलेले आहे. बघा, सर्व पापाचा कर्माचा नाश होतो कर्म उपासनेनं. उपासना सुद्धा करत असताना विक्षेप दोष जाणं खूप अवघड आहे बघा. मनाची चंचलता जाणं, मन स्थिरच राहत नाही हो. पूजेला बसा, काही करा, मन किती वेग आहे मनाचा ते सांगताच येत नाही. किती वेग आहे ती. मनासारखा वेग कशाचाच नाही. एका सेकंदात तो सगळी पृथ्वी धुंडाळून माघारी येतं, इतकं मनाचा वेग आहे. आणि त्याला स्थिर करणं, आणि देह तर स्थूल आहे, देहाला चला कितीतरी वेळ लागतं. आणि ईश्वराने इतकं चंचल मन इतक्या ह्या स्थूल देहामध्ये ठेवलेला आहे, आणि ह्या दोन्हीचा मेळ घालायचा आहे. ही किती अवघड आहे. पाठ करणं सोपं आहे, पण ही म्हणजे आचरणात आणणं अवघड आहे. मन एकाग्र करणं अवघड आहे. मनाचं कशी अवस्था असते बघा, मन करू नको म्हणेल ती करतं. मनाचं ती एक धर्म आहे. करू नको म्हणेल ती, त्याला जितकी जिज्ञासू असते की करू नको म्हणेल ती करायला जातं, नाही म्हणेल तिथं तर बघायला जातं. एखाद्या ठिकाणी काही गर्दी असू द्या, तिथं जाऊ नका म्हणलं की तिथंच मन जातं, त्याला तिथं बघावंच वाटतं. एकदा काय झालं, सद्गुरू माऊलीकडे शिष्य गेला. तपश्चर्या करत होता, नामस्मरण करत होता.
आणि गुरुला सांगितलेलं आहे त्यानं, गुरुदेव मी एवढं नामस्मरण केलं, रोज मी 5,000 नाम जप करतो म्हणला. तेव्हा सद्गुरू काय म्हणाले, नाम जप करत असताना मन स्थिर करून नाम जप कर. मन जरी स्थिर नाही झालं तर नाही होऊ दे, पण फक्त माकड मनात येऊ देऊ नको, एवढंच कर. दुसरं कोणीही येऊ जा, पण माकड येऊ देऊ नको. हे ना, आसन टाकले बरोबर आधी माकड येईल मनामध्ये, काहीच दुसरं येईना. टाकले बरोबर आधी माकड येऊन बसायला, डोळे झाकले की मनात माकड येईल. तेव्हा तो गुरुमाऊलीकडे गेला आणि म्हणाला, महाराज ह्या माकडाला कशाला धाडून दिलं म्हणला माझ्याकडं, करू नको म्हणील ती करतं मन, ह्यासाठी तुम्हाला हे माकडाचं सांगितलेलं आहे. आणि ह्या मनाला सुद्धा आपल्याला आवर घालायची आणि हळूहळू घालायची, एकदम काही ते होत नाही. आपलं स्वरूप आपल्याला जाणून घ्यायचंय, काहीच करायचं नाही हो. आधी कर्म उपासना केली आपण, पण आता काहीच करायचं नाही, हात पाय मळवायचं नाही, काहीच नाही. दिवस रात्र मी आत्मा ह्याचा निश्चय करायचा आहे, दुसरं काही करायचं नाही. प्रत्येक कर्म करताना मी ही नाही, मी आत्मा आहे. देहाला त्रास झाला तर देह मी नाही, मी आत्मा आहे. आसपासचे लोकसुद्धा जे जवळ येते ते माझे नाहीत, तर मी आत्मा आहे. असा निर्धार हळूहळू हळूहळू करत राहायचं, म्हणजे त्याच्यावर आपण आरूढ झाल्याशिवाय राहत नाही. हेच या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. आता श्लोक वाचा ताई. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय वाचू मी. श्लोक येतो का तुम्हाला वाचायला? श्लोक वाचायचा. पान नंबर 60. ज्यांना संस्कृत चांगलं त्यांनी श्लोक वाचा. 60 पान नंबर आहे ताई. पान नंबर. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ताई मीना ताईला वाचू दे श्लोक, त्यांना वाचता येते. ओम नमः शिवाय. मीना ताई वाच. भस्मसात करुते अर्जुन, ज्ञानाग्नि सर्व कर्माणि भस्मसात करुते तथा. ओम नमः शिवाय. खालचं वाचू का? हो वाच. अर्जुन म्हणाला, बा अर्जुना, ज्याप्रमाणे ज्वालाने प्रज्वलित झालेला अग्नी काष्टे जळून भस्ममय करून टाकतो, त्याचप्रमाणे निरंतराच्या अभ्यासाने प्रबळ झालेला जो ज्ञानाग्नी, तोही पाप कर्म पुण्यकर्म आणि त्या दोहांनी अशी सर्व कर्म भस्ममय करून टाकतो. शिष्य म्हणतो, गुरु महाराज, आत्म्याच्या ज्ञानानेच मोक्ष होतो असे आपण सांगितले, तर मग ज्याच्या ज्ञानाने मी मुक्त होईल ते आत्म्याचे ज्ञान मला कसे होईल? असा शिष्याचा प्रश्न ऐकून सोपा इतका उत्तरार्धाने गुरु उत्तर देतात. ओम नमः शिवाय. ओम. तुमच्या चरणाला वंदन. बा अर्जुना, अर्थ सांगितला त्या श्लोकाचा. बा अर्जुना, कृष्ण म्हणतात, ज्याप्रमाणे ज्वालांनी प्रज्वलित झालेला अग्नी काष्टे जाळून भस्ममय करून टाकतो. अरण्याला आग लागली बघा, कितीतरी लाकडेत वाळलेले, उन्हाळ्यामध्ये आग लागतं तशा अरण्याला. मग ती आग जी लागलेली आहे ती सगळे ओले वाळे सगळे काष्ट जळून जातात. तो अग्नी सगळं जाळून टाकतो आणि त्याची राख करतो. बा अर्जुना, ज्याप्रमाणे ज्वालाग्नीने प्रज्वलित झालेला अग्नी, मोठा जाळ लागलेला आहे आणि सगळे कष्ट जाळून भस्ममय करून टाकतो, त्याचप्रमाणे निरंतर अभ्यासाने प्रबळ झालेला जो ज्ञान अग्नी, तोच पापकर्मे पुण्यकर्मे आणि दोघीतले मिश्रित अशी सर्व कर्मे भस्ममय करून टाकतो. ज्ञान अग्नीनं पापकर्म पुण्यकर्म सगळंच जळतं बघा. अग्नी लागल्यावर तिथं संतसुद्धा असू द्या, तो अग्नी म्हणत नाही की ही संत ह्याला जाळायचं नाही. चोर जरी असला तरी त्यालाही म्हणत नाही की हे जाळायचं नाही. वल्ले लाकडंसुद्धा जाळून टाकतो, सगळंच अग्नी भस्मसात करून टाकतो. तसंच कोणता अग्नी सांगितला इथं? त्याचप्रमाणे निरंतर अभ्यासाने
निरंतर अभ्यास सांगितला. एक दिवस करायचा, एक दिवस नाही करायचा असं नाही. अखंड अंतःकरणामध्ये मी आत्मा आहे हा अभ्यास करायचा आहे. काहीच करायचं नाही दुसरं. मनाला फक्त आवरायचे आणि मी आत्मा आहे त्याला समजून सांगायचे. मन 10 दिशेला पळायलेलं असतं, त्याच्यावर नियंत्रण ठेवायचे. मन त्याच्यावर आपल्याला लक्ष ठेवायचे, पहारा ठेवायचा त्या मनावर, कुठं चाललं त्याचा. आणि त्या मनाला तुकाराम महाराजांनी सुद्धा खूपदा समजून सांगितले. मना तुला कितीदा सांगू, तू बाहेर का जातो. त्यांची तीच मनाची मनालाच बोलायचे. मनाशी मनालाच भांडण होत होतं. आपलंच आपल्याशी जेव्हा भांडण होतं तेव्हाच आपले दोष आपल्याला कळतात. म्हणून मनावर नियंत्रण ठेवायचं आहे आणि निरंतर अभ्यास करायचा आहे. कोणता अभ्यास तर मी आत्मा आहे ह्या ग्रंथात दुसरं काहीच नाही हो. मी आत्मा आहे ह्याचाच अभ्यास कशा कशा पद्धतीनं करायचा. वेगवेगळे मार्ग सांगितलेले आहेत आणि त्याच मार्गाने आपल्याला निरंतर एक दिवस करायचा, एक दिवस नाही असं नाही. आपण अभ्यास करतो बघा. आता पाठ सुरू आहे तोपर्यंत आपण अभ्यासात आहो आणि मी आत्मा आहे असं सुद्धा आपल्याला वाटतं. आपली वृत्ती कुठं जात नाही, परंतु निरंतर राहत नाही. तर ते निरंतर राहण्याचा थोडा 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 अभ्यास करून एकदम होत नसतं तो अभ्यास. एकदम डॉक्टर कुणीच होत नाही, एकदम इंजिनियर होत नाही. आधी बालवाडीला जावं लागतं, तिथून शिकत 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 पदवी प्राप्त करून घ्यावी लागते. आणि इथं सुद्धा आपल्याला सत चित आनंद रूप पदवी प्राप्त करून घ्यायची आणि त्यासाठी आपल्याला निरंतर अभ्यास करायचा आहे. निरंतर अभ्यासाने प्रबळ झालेला जो ज्ञानाग्नी तो पापकर्मे, पुण्यकर्मे आणि दोहीतले मिश्रित असे सर्व कर्मे भस्मसात करून टाकतो. सगळंच जाळून टाकतो. घराला जर आग लागली तर घरातलं सगळंच जळून जातं, काहीच राहत नाही. तसं पापकर्म पुण्यकर्म काहीच राहत नाही जर ज्ञानाचा अग्नी लागला तर. म्हणूनच साधू संतांचे सगळे कर्म जळून गेलेले असतात. जे साधू संत असतात, आत्मज्ञानी ब्रह्मज्ञानी जे लोक असतात, त्यांचे सगळे ही पाप पुण्यकर्म जळून गेलेले असतात. त्यांचे पहिले कर्म तर जळून गेलेले असतात आणि जे क्रियामान कर्म त्यांच्याकडून घडतं ते सुद्धा मी करतो अशी भावना त्यांच्याकडं नसते. माझ्या हातून ईश्वर कडून घेतो म्हणजे ते माझ्याकडून घडतं अशी त्यांची भावना असते. म्हणून क्रियामान कर्माचा दोष त्यांना लागतच नाही आणि प्रारब्ध कर्म पूर्ण भोगल्याशिवाय कुणाला सुटका नाही. मरण येत नाही प्रारब्ध कर्म पूर्ण भोगल्याशिवाय. म्हणून त्यांचे तिन्ही कर्म संपतात तिथं. म्हणून सर्व भस्मसात करून टाकतो. त्यांच्याकडे ज्ञानाग्नी पेटलेला असतो म्हणून सगळं त्यांचं भस्मसात झालेलं असतं. आता शिष्य काय म्हणतात? शिष्य म्हणतात, गुरु महाराज आत्म्याच्या ज्ञानाने मोक्ष होतो असे आपण सांगितले, तर मग त्याच्या ज्ञानाने मी मुक्त होईल, ते आत्म्याचे ज्ञान मला कसे होईल? गुरु महाराज तुम्ही म्हणत आहात आत्मज्ञानाने मोक्षाची प्राप्ती होते, पण असं तुम्ही मला सांगितलं, पण त्याच्या ज्ञानाने मी मुक्त होईल, हे आत्म्याचं ज्ञान मला कसं होईल? ते आत्म्याचं ज्ञान मी कसं करून घेऊ किंवा मला ते कसं ज्ञान होईल असं शिष्य म्हणत आहे गुरु महाराजांना. असा शिष्याचा प्रश्न ऐकून चौपाईच्या उत्तरार्धामध्ये गुरु उत्तर देतात. काय प्रश्न केला हो शिष्यानं? लक्षात आलं तर पुढे जायचं, नाही तर इथंच आपल्याला पुन्हा पुन्हा समजून घ्यायचं. काय प्रश्न केला शिष्यानं? ओम नमः शिवाय आला का लक्षात कुणाच्या? ओम नमः शिवाय. हां ओम नमः. शिष्याने प्रश्न केला, महाराज तुम्ही सांगितले की आत्म्याच्या ज्ञानाने मोक्ष होतो, मग ज्याच्या ज्ञानाने मुक्त होईल ते आत्म्याचे ज्ञान मला कसे प्राप्त होईल? असा शिष्याने प्रश्न केला. ओम नमः शिवाय. मीनाताई काय केला प्रश्न? आलं. शिष्याने प्रश्न केला, गुरु महाराज आत्म्याच्या ज्ञानाने मोक्ष होतो असे आपण सांगितले, तर मग
ज्याच्या ज्ञानाने मी मुक्त होईल ते आत्म्याचे ज्ञान मला कसे होईल ते मला सांगा. ओम नमः ओम नमः शिवाय. ओम नमः. तुम्ही म्हणता, रोज म्हणता आत्मज्ञानाने मोक्ष होतो, आत्मज्ञानाने मोक्ष होतो, पण मला ती कसा होईल, कसं असतं ते आत्मज्ञान, ही मला तुम्ही सांगा. तेव्हा गुरु काय म्हणतात, वाचा ताई, वाचा, कुणी पण वाचा. ओम नमः शिवाय. गुरु म्हणतात, तुमच्या चरणाला वंदन ताई. गुरु म्हणतात, या पंचीकरण इति, या पंचीकरणाचा जर तू विचार करशील तर तुला आत्म्याचे ज्ञान होईल आणि त्या ज्ञानाच्या योगाने तुझा देहध्यास निवृत्त होईल. तो निवृत्त झाला म्हणजे तुझ्या हल्लीच्या या देहातच तुला मोक्ष प्राप्ती होईल. वाचा खालचं. खालचं. हो. गुरु शिष्य म्हणतात, सद्गुरु महाराज, पंचीकरणाच्या विचाराने मला मोक्ष मिळेल असे आपण सांगितले, तर मग पंचीकरणात काय काय सांगितले आहे ते कृपा करून सांगावे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. गुरु काय म्हणतात, शिष्यानं प्रश्न विचारलाय. गुरु महाराज, तुम्ही म्हणता आत्म्याचं ज्ञान प्राप्त झालं की मोक्ष होतो, आत्मज्ञान प्राप्त झालं की आनंदाची प्राप्ती होते, आत्मज्ञान प्राप्त झालं की महान अशा सर्वश्रेष्ठ पदाची प्राप्ती होते. तुम्ही सारखं असं आत्मज्ञान म्हणता, मग ते आत्मज्ञान मला कशानं प्राप्त होईल, अशा प्रकारचा प्रश्न शिष्यानं विचारलेला आहे. आणि गुरु महाराज सांगतात, पंचीकरण इथी, या पंचीकरणाचा जर तू विचार करशील तर तुला आत्म्याचे ज्ञान होईल. हा जो पंचीकरण ग्रंथ आहे, ह्याचा तू विचार करशील तर, म्हणजे ग्रंथ नुसता ऐकायचा नाही, तर ऐकून त्याचा विचार करायचा आहे. आपण कोणते कोणते विचार करतो दिवसभर ते आपल्यालाच माहिती आहे. बघा, किती विचार, सेकंदाला वेगळा विचार आहे आपल्या मनामध्ये येतो. मग किती विचार येतो प्रपंचातले, आणि विचार ते करावेही लागतात. पण किती विचार करतो आपण. मग त्यांनी सांगितलेलं आहे गुरु महाराजांनी, तो असे हे जी विचार करतोस त्याच्यापेक्षा तू पंचीकरणाचा जर विचार केलास तर तुला आत्म्याचे ज्ञान होईल, आणि त्या ज्ञानाच्या योगाने तुझा ध्येयध्यास निवृत्त होईल. पंचकरणाचा अभ्यास जर केलास, त्याचं ज्ञान जर घेतलंस आणि ऐकून त्याचा विचार जर केला तर जी ऐकलंच त्याचं रवंत करायला पाहिजे. बघा, गाय कशी करते, गप्प 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 गवत खाऊन येते आणि शांत कोटेत बसून ती घशामधलं जी गवत असतं तिनं खाल्लेलं, साठवण्याची जागा असते तिथं घशामध्ये गाईच्या, ती पुन्हा तोंडामध्ये आणते आणि तिचं रवंत करते. त्याचप्रमाणे पंचीकरणाचा विचार आपण सुद्धा करायला पाहिजे. आपण काय ऐकलं, आपल्याला आज काय सांगितलं, हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे. त्याचा विचार आपण करायला पाहिजे. नाहीतर म्हशीच्या शिंगातून उडी मारण्याचा विचार तर सगळेच करतात, प्रपंचाचे विचार करतात. घर कसं बांधायचं, नकाशा कसा काढायचा, हे असे विचार करतो. मुलीचं लग्न करायचं आहे, जावाई डॉक्टर बघायचा आहे, सुनबाई इंजिनियर आणायची, सगळे हे विचार आपण करतो. हे विचार करू नये का, करावे, ते सुद्धा विचार करावे, पण कामापुरते करावे आणि आपल्या स्वहिताचा विचार जास्त करावा. ती विचार जास्त रमू देऊ नये, तर आपल्या आत्मचिंतन करावं. मी कोण आहे, मी एक आत्मा आहे, ह्याचा दृढ निश्चय होण्यासाठी विचारच करावा लागतो. आणि हा विचार ह्या पंचीकरण ग्रंथामध्ये सांगितलेला आहे. म्हणून या पंचीकरणाचा जर तू विचार करशील तर तुला आत्म्याचे ज्ञान होईल, आणि त्या ज्ञानाच्या योगाने तू ध्येयध्यास निवृत्त होईल. त्या ज्ञानाच्या योगाने, त्या ज्ञानाच्या बलाने तुझा जो ध्येयध्यास आहे तो निवृत्त होईल. ध्येयध्यास कशाला म्हणावं, सगळ्यांना यायला पाहिजे बरं का. 30 प्रश्न विचारतात असं तुम्हाला वाटेल, परंतु हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. काही 4 लोकाला आले तर नाही जमत, सगळ्यांच्या लक्षात यायला पाहिजे.
ध्येय ध्यास कशाला म्हणावं? सगळ्यांनी बोलावं ताई. इथं काहीच नाही, मी तुमच्यासारखीच आहे एक. अप्पाजीच्या पाठात नाही बोललं तरी माझ्या पशी बोलायला काहीच हरकत नाही. चुकलं तर चुकलं. ओम नमः शिवाय. ध्येय ध्यास कशाला ओम म्हणतात? नमः हा, ओम नमः. देहध्यास कशाला म्हणतात? एक असून एक भासणे, त्याला देहध्यास म्हणतात. आपण आत्मा असून आपण देह, आपल्याला देह समजतो. म्यूट करा. सुनीता बोल. आधी ध्यास कशाला म्हणावं? अध्यास आणि पुन्हा ध्येय ध्यास सांग. ओम नमः शिवाय. हँड्रेस केला. सुनीता. ओम नमः शिवाय. सुनीता काळे. देहध्यास कशाला म्हणावे? हां, एक असून एक भासणे, म्हणजे आत्मा असून आपण स्थूल देह असं स्थूल देहच माझा आहे असं म्हणतो आपण. आत्मा असून, आत्मा आपला असून, हां, माझा आत्मा असून स्थूल देहच माझा आहे असं समजतो. म्हणजे एक असून एक भासते. हां. ओम नमः शिवाय. ध्येय ध्यास म्हणजे मी ध्येय आहे असं भासणे, समजणे. मी आत्मा आहे आणि आत्मा असं समजतच नाही, मी ध्येय असंच समजतो, म्हणजे ध्येय ध्यास. मी आत्मा असताना ध्येय समजणे, एक असून एक भासणे, एक समजणे. मग हा ध्येय ध्यास निवृत्त होईल. आत्म्याचं ज्ञान प्राप्त झालं म्हणजे ध्येयाध्यास निवृत्त होईल. आणि तो निवृत्त झाला म्हणजे तुझ्या हल्लीच्या या देहातच तुला मोक्ष प्राप्ती होईल. तुला जो आत्ताचा हा सध्याचा देह जो प्राप्त झालेला आहे, ह्या देहामध्येच तुला मोक्षाची प्राप्ती होईल. मोक्ष कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. मी सांगू शकते? हो. ओम नमः शिवाय. हां, ओम नमः शिवाय. तुमच्या चरणाला वंदन. अत्यांतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती याला मोक्ष असे म्हणतात. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती ह्याला मोक्ष असं म्हणतात. ओम नमः शिवाय. संगीताताई सोनटक्के बोला बरं, मोक्ष कशाला म्हणतात? ओम नमः शिवाय ताई. ओम नमः शिवाय. अत्यंत दुःखाची निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती याला मोक्ष म्हणतात. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम संगीताताई. नमः शिवाय. बरोबर ना? हो, बरोबर आलं ताई. वंदन तुमच्या चरणाला. बरोबर आलं, बरोबर ओम आलं. तुमच्या चरणाला वंदन. तुमच्या चरणाला वंदन. संगीताताई बोला. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हां, बोला. अत्याधिक दुःखाची निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती करून प्राप्ती याला मोक्ष म्हणतात. हां, यालाच मोक्ष म्हणतात. काहीच अवघड नाही. मधून मधून बोललं तर लक्षात येतं ताई. म्हणजे माणूस लक्ष देऊन ऐकतं. ओम नमः शिवाय. बोला, कोण बोलायला होतं आता? इकडं कशाला म्हणतात? ओम नमः शिवाय. गुरपळे ताई काय म्हणायला? बोला. कशाला म्हणतात? सांगा ना, तुमचा आवाज नीट येईना. मोक्ष कशाला म्हणतात? मोक्ष. त्याच्या अगोदर सांगितलं होतं तुम्ही. आ? त्याच्या अगोदर सांगितलं होतं, प्रश्न विचारला होता, ते कशाला म्हणतात? मोबाईल जवळ धरून बोला. जवळ आवाज येईना नीट तुमचा. ओम नमः शिवाय. म्यूट करा ताई. गुरफळे ताई म्यूट करा. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती ह्याला मोक्ष असं म्हणतात. आता आत्यंतिक दुःख म्हणजे कोणतं दुःख? तर जन्ममरणाचं दुःख. जन्ममरणाचं दुःख हे आत्यंतिक दुःख आहे. आपल्या जीवनामध्ये अनेक दुःख येतात बघा. छोट्या छोट्या दुःखाला आपण रडतो, पडतो, सगळे कोडमळून जातो. परंतु ही छोटे दुःख आहेत, हे आत्यंतिक दुःख नाही. सगळ्यात मोठं दुःख जर कोणतं असेल तर ती जन्म आणि मरणाचं दुःख आहे. जन्मतानाचं किती दुःख आहे आपल्याला गर्भवासाचं आपण बघून आलेलो आहोत. आणि मरणाचं सुद्धा
एकाच वेळी एकाच ठिकाणी हजारो इंचवानं डंक मारल्यानंतर जेवढं दुःख होतं तेवढं दुःख मृत्यूसमयी होतं. किंवा जिवंत माणसाचे हातपाय करवतीनं कापल्यावर त्या जिवंत माणसाला जेवढं दुःख होतं तेवढं दुःख मरताना होतं. मग किती मोठं दुःख आहे हो. एखादा माणूस जर दगावला तर आपण म्हणतो बघा, असं व्हायला नाही पाहिजे होतं हो, एखादी चोरी व्हायला पाहिजे तरी झाली असती तरी बरं झालं असतं, डाका पडला असता तरी बरं झालं असतं, दुसरं कोणतं नुकसान झालं असतं तरी बरं झालं असतं, पण असं नाही व्हायला पाहिजे होतं. म्हणजे हे आत्यंतिक दुःख आहे, ही सगळ्यात मोठं दुःख आहे, जन्माचं आणि मरणाचं. ओम नमः शिवाय. मरणाचं दुःख कसं सांगितलं हो? सांगा. ओम नमः शिवाय. मरताना कोणतं कसं दुःख होतं सुनीता? बोल. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हां. हजारो हजारो इंच आणि डंक मारलं इतकं दुःख जसं जसं होतं तसं दुःख मरताना होतं. आणि करवतीनं पाय कापल्यावर जसं दुःख होतं तेवढं दुःख आपल्याला मरताना होते. ओम नमः शिवाय. नंदा काकी सांगा. ओम नमः. जिवंत ओम नमः शिवाय. जिवंत माणसाचे हातपाय तोडतात आणि जेवढे दुःख होते त्याला त्याला मरणाचे दुःख म्हणले. माझं उलट आलं मग लिहिण्याचं. ओम नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हां सांगा ना. म्यूट करा सगळेजण. हात म्यूट करता आलं तर करा ना. सगळेच म्यूट उघडू नका, म्हणजे ऐकायलाच येत नाही बघा काय. हां बोला ताई. कोण बोलायला हो? बोला. म्यूट उघडलेले. यस मध्ये कोण आहेत बोला. हां सांगा. मर. ओम नमः शिवाय. हां. मरताना हजारो इंच चावले ना जे दुःख होते आणि जिवंतपणे हात पाय करवताने कापले ते दुःख जेवढं होतंय तेवढं मरताना दुःख होतंय. ओम नमः शिवाय. ताई तुमच्या चरणाला साष्टांग कोटी कोटी दंडवत नमस्कार. बरोबर आहे का नाही? हो बरोबर आलं ताई, बरोबर आलं. हो बरोबर आहे. ओम नमः शिवाय. हां सांगा काकी. किती दुःख होते मरताना? ओम नमः शिवाय. एकाच ठिकाणी हजारो इंचवानं डंक मारल्यानंतर जेवढं दुःख होतं तेवढं दुःख मरता समयी होतं. मरताना बघा तुम्ही माणसाला लघवी होते, संडास होते, ती कशामुळे होते तो भेतो. ह्या लोकांमधून ज्यावेळेस यम दंड त्याच्या समोर दिसतो इतकं ते घाबरतं आणि त्याच्यामुळं त्याला ती तसं होतं असं सांगितलेलं आहे. म्हणून हे जन्म मरणाचं जे दुःख आहे ती निवृत्त ही मोठं दुःख सांगितलेलं आहे. आणि ही निवृत्त करायचे त्या हल्लीच्या ध्येयामध्ये तुझा हे निवृत्त होईल आणि तुला मोक्षाची प्राप्ती होईल, परमानंदाची प्राप्ती होईल. आत्यंतिक ही जी दुःख आहे जन्माचं आणि मरणाचं त्या दुःख निवृत्त होईल आणि परमानंदाची प्राप्ती होईल. शिष्य काय म्हणतात पुन्हा, सद्गुरू महाराज पंचकरणाच्या विचाराने मला मोक्ष मिळेल असे आपण सांगितले, तर मग पंचीकरणात काय काय सांगितले आहे ते कृपा करून सांगावे. पंचकरणाचा विचार जर मी केला तर मला मोक्ष मिळेल असं तुम्ही सांगितलं, पण त्या पंचीकरण ग्रंथामध्ये काय काय सांगितले, नेमकं काय काय सांगितले ते मला तुम्ही सांगा असं शिष्य म्हणत आहे. शिष्याला ह्या दुःखाच्या बाहेर पडायचे, ही दुःख त्याला कळालेलं आहे, ही लक्षात आलेलं आहे. आणि आपल्याला सुद्धा दुःख लक्षात आलेलं आहे. बघा ह्या प्रपंचामध्ये किती दुःख आहे, ही संसारी लोकांनी सगळी त्या दुःखाचे चटके बसलेले आहेत. या जीवनामध्ये, या आयुष्यामध्ये, ह्या जगामध्येच असा एकही माणूस नाही की त्याला दुःख झालं नाही.
आयुष्यभर तो सुखीच राहिला. ही जन्ममरणाचं आसपासचे लोक जातात येतात तेव्हा त्यांना दुःख होतंच. म्हणून ह्या आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती करून घेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. हे साधक ह्या साधनेमध्ये आलेले आहेत, हे भाग्यवंत आहेत. भाग्य दुसरं कोणतंच भाग्य नाही बघा. धन पैसा ही याला भाग्यवंत म्हणताच येत नाही. ही धन जे म्हणतो आपण, शेती माझी म्हणतो, पण शेती आपली नाही ती. ही वाडा माझा, घर माझं, प्रॉपर्टी माझी, ही माझी नाही. ईश्वरानं ही किती दिवसासाठी सांभाळायला दिलेली 99 वर्षाचा कौलनामा करून आपल्याला. 99 वर्षाचंच फक्त सांभाळायसाठी दिलेली, पुन्हा ती तुझी नाही, तुला सांभाळायची फक्त. म्हणून ह्याचा आपण विचार करायचा आणि ह्याच्यामधून निसटण्याचा प्रयत्न करायचा आहे. पुढे सुद्धा आता जी तत्व दिलेत, ती सगळे 82 तत्व दिलेत. ह्या 82 तत्वाचे आपल्याला बाहेर पडण्यासाठीच ही तत्व दिलेले आहेत. ही प्रत्येक तत्व मी नाही, ह्याच्यापेक्षा मी वेगळा आहे आणि मी आत्मा आहे, हेच सिद्ध करायचं आहे. आणि तेच पुढे सुद्धा ह्या पूर्ण ग्रंथामध्ये समजून सांगितलेलं आहे. हा एक पंचीकरण ग्रंथाचा अभ्यास केला तर आपल्याला हेतच मोक्ष मिळतो बघा. ह्याच्या पुढचे सुद्धा ग्रंथ आहेत, विचारचंद्र उदय, विचारसागर, ही ग्रंथ आहेत. परंतु ह्या ग्रंथासुद्धा हीच ज्ञान दिलेलं आहे आणि हीच समजून सांगितण्याचा प्रयत्न केलेला आहे. विषय हीच आहे त्या ग्रंथामध्ये सुद्धा, फक्त निश्चय आपला करण्यासाठी दिलेलं आहे. जर निश्चय लवकर झाला तर इथंच मुक्त आहेत, पण निश्चय मात्र व्हायला पाहिजे आणि त्या निश्चय होण्यासाठी अंतःकरण निर्मळ व्हायला पाहिजे. कानावचनाची भेटी झाले बरोबर बऱ्याच लोकांना लक्षात येतं बघा. पूर्व पुण्य उदयाला आलेलं असतं, सद्गुरूच्या मुखातून वचन बाहेर पडलं आणि त्याच्या कानामध्ये गेल्याबरोबर त्याच्या हृदयामध्ये ते प्रगट होतं. म्हणून कानावचनाची भेटी झाली की त्याच्या लक्षात येतं. त्यानं निष्काम साधना जास्त केलेली असते. 3 प्रकारचे साधक असतात ऐकणारे, उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ. उत्तम साधक जो असतो त्याला सांगितल्याबरोबर, जसं कापराला टच केल्याबरोबर कापूर पेट घेतो, तसा उत्तम, ज्याची साधना जास्त झाली तो उत्तम साधक. आपण सगळेच साधक आहेत, पण त्यानं जास्त साधना केली म्हणून त्याला उत्तम साधक असं म्हणतात. आणि त्याच्या लवकर लक्षात येतं. कानावचनाची भेटी, वचन बाहेर निघालं की कानामध्ये गेल्याबरोबर त्याच्या झोळीत वरच्यावरी पडतं, त्याच्या ते लक्षात येतं. ही कापूर पेटविल्यावर जसं लक्षात येतं तसं. दुसऱ्या क्रमांकाचा सांगितला साधक मध्यम साधक, त्याला बऱ्याचदा सांगावं लागतं, 2दा 3दा 4दा सांगितलं तर त्याच्या लक्षात येतं, त्याला ते कळतं. आणि तिसऱ्या प्रकारचा जो साधक कनिष्ठ साधक आहे, त्याला किती जरी सांगितलं तरी त्याच्या लक्षातच येत नाही. जसं शेणाला कितीही पेटवण्याचा प्रयत्न केला, पेटवणारा मरून गेला तरीसुद्धा ते पेटत नाही. अशा प्रकारचं साधना सांगितलेली आहे. पण प्रयत्न आपण करायचा, पुण्य वाढवायचं आणि ऐकण्यानं पुण्य आपोआपच वाढतं. आता दुसरं पुण्य करण्याची गरजच नाही बघा. तसं आता म्हणायला काय, नियमधर्म रोजचे तर करायलाच पाहिजे, पण ह्या ब्रह्मज्ञानानंच पुण्याचा साठा होतो. नाही कळलं तरी ऐकत राहायचं, कधी ना कधी कळतं. आणि आपला वेळ झालेला आहे. राहिलेला विषय आपण उद्या बघू. उद्या चौपाई आपल्याला बघायची आहे आणि उद्या पंचमाभूताचा विचार आपल्याला करायचा आहे. आता आपण आपला ध्येय कसा निर्माण झाला हा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आपलीच आपल्याला माहिती नाही हो, आपलंच आपल्याला अभ्यास करायचा इथं. आपल्याच आत्म्याचं आपल्याला ज्ञान करून घ्यायचं आहे, आपल्या ध्येयाचं सुद्धा ज्ञान करून घ्यायचं आहे. ध्येय कसा निर्माण झाला, डोळे बघतात पण कुणाच्या सत्तेनं बघतात, हे सगळं कान ऐकतात, त्याच्यामध्ये कुणाची सत्ता आहे, हातपाय चालतात, मन कुणाचं, ही सगळं 82 तत्व आपल्याला माहिती करून घ्यायचे आहेत. ह्याचा अभ्यास करायचा आहे आणि उद्या पंचमाभूताचा आपल्याला विचार करायचा आहे. आजचा वेळ आपला झालेला आहे. झालेली सेवा सद्गुरुनाथांच्या चरणी समर्पित.
तुम्हा सर्व साधू संतांच्या चरणी समर्पित करून जे माझ्या मुखातून योग्य शब्द बाहेर पडले ते माझ्या सद्गुरुनाथाचे, जे अयोग्य बाहेर पडले ते वाणीचा दोष. वाणीचाच दोष असतो बघा, सद्गुरुनाथाचं काहीच नसतं त्याच्यामध्ये, आपल्याच वाणीचा दोष असतो. म्हणून अयोग्यसुद्धा शब्द बाहेर पडले ते वाणीचा दोष, ती माझी मला परत करा. आणि जे तुम्हाला लक्षात आलं, कळालं, त्याचं मात्र मंथन करा, ते मध्ये त्याचा विचार करा आणि त्याचा स्वीकार करा आणि मुक्त व्हा, मोक्षापर्यंत जा. झालेली सेवा तुम्हा सर्व साधू संतांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण ओम विराम. नमः शिवाय.